आपण पाहत आहोत एसएन न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व राहा सदैव आमच्या सोबत। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचे योगदान अविस्मरणीय। दीपकाबा साळुंखे पाटील शिवनेत्र बहिर्जी नाईक प्रतिष्ठानच्या वतीने जवळ्यात उमाजी नाईक यांची जयंती साजरी। सांगोला तालुका प्रतिनिधी परकीय आक्रमणाखाली पिचलेल्या देशातील तमाम नागरिकांच्या आयुष्यात स्वातंत्र्याची सोनेरी पहाट उगवावी म्हणून सर्वात प्रथम ब्रिटिशांच्या विरोधात हत्यार उपसणारे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी असलेले योगदान कधीच विसरता येणार नाही। राजे उमाजी नाईक यांचे स्वातंत्र्याच्या लढ्यात असलेले योगदान अविस्मरणीय होते। त्यांच्या कार्यापासून आजच्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी केले। जवळाता सांगोला येथे शिवनेत्र बहिर्जी नाईक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या उमाजी नाईक जयंती कार्यक्रमातून ते बोलत होते। यावेळी युवा नेते डॉक्टर पियुषदादा साळुंखे पाटील, यशराजे साळुंखे पाटील, राजाभाऊ गुजले यांच्यासह जवळा परिसरातील नागरिक आणि रामोशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढे बोलताना दीपकाबा म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात देशवासियांच्या रक्षणासाठी उमाजी नाईक यांनी ज्या पद्धतीने हत्यार उपसले त्याच पद्धतीने आज समाज व्यवस्थेतील सर्व समाजाचे रक्षणासाठी रामोशी समाज बांधव तत्पर आहे। इमानदारी आणि विश्वास हे दोन गुण रामोशी समाज बांधवांच्या रक्तातच आहेत, त्यामुळे या समाजाचे योगदान नेहमीच व्यवस्थित महत्त्वाचे राहिले आहे। देशाच्या स्वतंत्र लढ्यातील आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या कार्यापासून आजच्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी। उमाजी नाईक यांच्या विचारातून निर्माण झालेल्या तरुणाईमुळेच खऱ्या अर्थाने आपला देश सशक्त आणि समृद्ध होण्यास मदत होईल असा विश्वासही शेवटी माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला। चौकट 1. जवळ्यातून शिवनेत्र बहिर्जी नाईक प्रतिष्ठानची स्थापना। हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांचे कान, नाक आणि डोळे म्हणून बहिर्जी नाईक यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली। त्यांच्या कार्यापासून येणाऱ्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी म्हणून माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या पुढाकारातून जवळाता सांगोला येथे शिवनेत्र बहिर्जी नाईक प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली। या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक आणि शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या कार्याचा दैदिप्यमान वारसा आणि दोन्ही महापुरुषांचे कार्य समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला जाईल। राजाभाऊ गुजले, शिवनेत्र बहिर्जी नाईक प्रतिष्ठान जवळा 2. तालुक्यातील रामोशी समाज दीपकाबांच्या पाठीशी। रामोशी समाजाचे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक आणि शिवनेत्र बहिर्जी नाईक या दोन महापुरुषांची तालुक्यातील कोणत्याही नेत्याला कधीच आठवण झाली नाही। माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवनेत्र बहिर्जी नाईक प्रतिष्ठानची स्थापना केली, तसेच रामोशी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका घेतली। तसेच वारंवार आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक आणि शिवनेत्र बहिर्जी नाईक या दोन्ही महापुरुषांच्या त्याचे स्मरण केले। त्यामुळे सांगोला तालुक्यातील संपूर्ण रामोशी समाज माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। अंगद जाधव, युवा नेते, महूद।